be a point on the line segment AB, dividing it internally in the ratio m:n, then prove that R bar equal to mb bar plus na bar upon m plus n. आपला ए बी सेगमेंट ड्रॉ केला. याला कोण डिवाइड करत आहे? आर. कोणत्या रेशो मध्ये म्हटलं आहे? m:n, a to b आणि हा झाला आरबी. दोघांचं डायरेक्शन पण मी काय घेतलं आहे? सेम. त्यानंतर आर पॉइंटला डिनोट केलं आर बार, हा घेऊ ओ, याला डिनोट केलं मी ए बार आणि याला डिनोट केलं बी बार. ही झाली आधी आपली डायग्राम. ओके, ड्रॉ दिस फास्ट. In the ratio m:n, R divide AB in the ratio m:n. After that लिहा, the direction of AR and RB are same. The direction of AR and RB are same. AR आणि RB या दोघांचं पण डायरेक्शन काय आहे? सेम. ओके, लक्ष द्याल. आता यालाच मी कसं लिहू शकतो? तर आर हा m:n मध्ये डिवाइड करत आहे. आता डेरिव्हेशन मध्ये मी लिहिणार नाव AR आणि RBचं डायरेक्शन पण सेम आहे. बघा इथं मी डायरेक्शन सेम दाखवलं आहे. यालाच लिहू शकतो मी AR अपॉन RB इक्वल टू AR किती आहे? m, RB किती? n. क्रॉस मल्टिप्लाय करू n इंटू AR बार इक्वल टू m इंटू RB बार. ओके, n इंटू AR बार झाला आणि m इंटू लिहिला मी RB बार. आफ्टर दॅट n ऍज इट इज. AR बार म्हणजेच R बार मायनस A बार, RB बार म्हणजेच B बार मायनस R बार. ओके, मल्टिप्लाय करा. काय होणार? हा nR बार मायनस na बार, mb बार मायनस mR बार. R बारची टर्म इकडे घेऊ, ए बारची टर्म या साईडला घेऊ. काय होणार? हा nR बार मायनस mR बार या साईडला जाऊन प्लस mR बार, mb बार ऍज इट इज मायनस na बार त्या साईडला जाऊन प्लस na बार. काय कॉमन निघतो इथून? R बार. R बार जर कॉमन निघाला तर आला n प्लस m. यालाच मी m प्लस n पण लिहू शकतो कारण दोघं पण साईन काय आहे? पॉझिटिव्ह. हा झाला mb बार प्लस na बार. ऍट द लास्ट हा जो m प्लस n आहे या साईडला जाऊन काय होणार? डिवाइड. सो फायनली R बार इक्वल टू mb बार प्लस na बार अपॉन m प्लस n. झालं प्रूफ. हा झाला विद्यार्थी मित्रांनो इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला. बट बाय चान्स जर तुम्हाला एक्सटर्नल डिव्हिजन विचारला तर सिम्पली काय चेंज करायचं आहे आधी ते समजून घ्या. डायग्राम पण सेम राहणार, फक्त RB बारचं डायरेक्शन या टाइप मध्ये दाखवाल. एक्सटर्नल डिव्हिजन म्हटलं तर AR बार आणि RB बारचं डायरेक्शन मी या टाइप मध्ये दाखवलं. मग लिहायचं AR बार अँड RB बार आर इन अपोजिट डायरेक्शन. आर इन काय लिहा तुम्ही? अपोजिट डायरेक्शन. सो AR बार ऍज इट इज राहणार, हे सगळं ऍज इट इज राहणार. फक्त RB बार आणि AR बारचं डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथं साईन कोणती येईल? मायनस. इथे कोणती साईन येणार? मायनस. मग जेव्हा तुम्ही याला पुन्हा सॉल्व्ह कराल तर एक्सटर्नल डिव्हिजन साठी तुमचं ऑटोमॅटिकली डेरिव्हेशन होऊन जाणार. म्हणजे इथं कोणती साईन येईल? मायनस आणि इथं पण मायनस. ओके,
बट हे इंटरनल डिव्हिजन साठी म्हटलं आहे म्हणून आपण सेम डायरेक्शन दाखवलं आहे. राईट डाऊन फास्ट. नेक्स्ट थेरम विद्यार्थी मित्रांनो, प्रूव्ह बाय वेक्टर मेथड. प्रूव्ह बाय वेक्टर मेथड that the angle subtended on semicircle is a right angle. म्हणजे सेमी सर्कल मध्ये जो आपला अँगल बनणार तो राईट अँगल असतो हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ओके, तर आधी आपण एक सर्कल घेऊ. हा घेतला आपण सर्कल. ओके, तुम्ही सर्कल चांगला काढजा. सर्कलचा ओ घेतला आपण सेंटर आणि हा झाला आता आपला ट्रायंगल ए बी आणि सी. ओके, हा झाला आपला रेडियस, डिनोट केला मी आर बार. हा पण रेडियस आर बार आणि आपला हा पण रेडियसच होणार आहे कारण तो पण सेंटरवर आहे आर बार. ओके, आधी डायग्राम ड्रॉ करा फास्ट. लेट आर बी द रेडियस, let R be the radius and O be the center of circle. R काय घेऊ आपण याचा रेडियस आणि O काय घेऊ आपण याचा सेंटर. म्हणून मी काय सांगितलं, let R be the radius and O be the center of circle. त्यानंतर लिहा नेक्स्ट पॉइंट. The point A, B and C. The point A, B and C are lies on the circle. A point, B point आणि C point हे तीनही पॉइंट आपले कशावर लाईज होत आहे, सर्कलवर. देअरफोर मी लिहू शकतो मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इक्वल टू मॉड ऑफ सी बार इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे आपली आर. रिझन ओ पासून ए हा पण आपला रेडियस झाला, ओ पासून बी हा पण आपला काय झाला रेडियस, ओ पासून सी हा पण आपला काय झाला रेडियस. म्हणून मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू, मॉड ऑफ बी ची व्हॅल्यू आणि मॉड ऑफ सी ची व्हॅल्यू सगळ्यांची व्हॅल्यू काय येणार आपली आर. बिकॉज हे तीनही पॉइंट आपले कशावर लाईज होत आहे, सर्कलवर. अँड वन मोर इम्पॉर्टंट, बी बार इक्वल टू येणार मायनस ए बार. आता याचं रिझन काय आहे, तो ओ पासून ए या डायरेक्शन मध्ये आहे, ओ पासून बी या डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे दोघांचंही डायरेक्शन काय आहे अपोजिट. अपोजिट असल्यामुळेच मी काय लिहू शकतो बी बार इक्वल टू मायनस ए बार. राईट डाऊन दिस फास्ट. नेक्स्ट, लेट ए बार, बी बार and C bar, let A bar, B bar and C bar be the position vector of point, be the position vector of point A, B and C respectively. ए बार, बी बार, सी बार हे आपण पोझिशन वेक्टर घेतले कोणत्या पॉइंट साठी ए, बी अँड सी. आफ्टर दॅट आता या साईडला लक्ष द्याल, जर मी सी ए बार परपेंडिक्युलर टू सी बी बार जर प्रूव्ह करून दाखवलं, परपेंडिक्युलरची कंडिशन काय असते आपण मागच्याच लेक्चरमध्ये टीच केलं आहे. जर आपण जेव्हा परपेंडिक्युलर घेत असतो, जसं त्या दिवशी आपण प्रॉब्लेम घेतलं होतं डायरेक्शन रेशोचं, तर आपण जर लिहिलं पीएम परपेंडिक्युलर टू ए बी तर इक्वल टू 0 लिहत असतो. म्हणजे परपेंडिक्युलरचा कंडिशन असते मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू 0. ही असते आपली परपेंडिक्युलरची कंडिशन. तर इथं पहिला वेक्टर घेतला मी सी ए, दुसरा वेक्टर घेतला सी बी. यांचा जर मी मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांचं जर आन्सर 0 आलं तर आपण काय प्रूव्ह केलं, सी ए हा कोणाला परपेंडिक्युलर आहे सी बी ला, आणि परपेंडिक्युलर आहे म्हणजे तिथला अँगल कितीचा असणार 90 डिग्री. आणि अँगल जर 90 डिग्री असला
म्हणजे आपण प्रूफ केलं का इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. लक्ष द्या आता. नाव CA बार परपेंडिक्युलर टू CB बार. CA बार डॉट घेतलं मी CB बार. ओके, तर CA बार म्हणजे काय होणार, A बार मायनस C बार डॉट CB बार B बार मायनस C बार. CA बार म्हणजे A बार मायनस C बार आणि CB बार म्हणजे B बार मायनस C बार. डायग्रामचं काम नाही, आता डायग्रामला क्लीन करून घेतो. आफ्टर दॅट A बार मायनस C बार ऍज इट इज, B बारचीच व्हॅल्यू मायनस A बार आहे. आताच लिहून दिलं होतं मी. B बार म्हणजेच लिहून दिलं होतं मी मायनस A बार. अगेन A बार मायनस C बार ऍज इट इज डॉट, यामधून जर मी मायनस साइन जर कॉमन काढली, म्हणजेच -1 जर कॉमन काढला, मायनस साइन जर कॉमन काढली, बरोबर, तर काय होणार, हा मायनस जो आहे हा मायनस काय होणार प्लस, मायनस काय होणार प्लस, म्हणजे काय येणार A बार प्लस C बार. -1 मी कॉमन काढला ना, असं समजा का मायनस साइन कॉमन काढली, मायनस प्लस मायनस प्लस, -1 मी समोर लिहितो. आता हे बघा, A बार मायनस B बार, A बार प्लस B बार, यालाच मी काय लिहू शकतो, A स्क्वेअर प्लस B, सॉरी A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, A मायनस B, A प्लस B, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, म्हणजे येणार A बार स्क्वेअर मायनस C बार स्क्वेअर, A मायनस B, A प्लस B, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. बट साइन कोणती आहे, मायनस, मायनस मुळे हा प्लस काय होणार मायनस, आणि हा मायनस काय होणार प्लस. साइन चेंज करून लिहू, काय येणार C बार स्क्वेअर मायनस A बार स्क्वेअर, C बार स्क्वेअर मायनस A बार स्क्वेअर. आता C बार स्क्वेअर मायनस A बार स्क्वेअरलाच मी मॉड ऑफ C बार स्क्वेअर मायनस मॉड ऑफ A बार स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो. बट मॉड ऑफ C ची व्हॅल्यू होती आपली R, आपण ऑलरेडी लिहिलं होतं. मॉड C, मॉड A, मॉड B सगळ्यांची व्हॅल्यू काय होती R. तर मॉड C बार स्क्वेअर ची व्हॅल्यू येणार R स्क्वेअर, मॉड A बार स्क्वेअर ची पण व्हॅल्यू येणार R स्क्वेअर, R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर 0, म्हणजे CA बार डॉट CB बार इक्वल टू आन्सर किती आलं 0. आन्सर 0 आलं, म्हणजेच हेन्स CA बार perpendicular to CB bar. Therefore ACB, therefore angle C equal to किती 90 डिग्री. CA बार परपेंडिक्युलर टू CB बार दाखवलं, म्हणजे अँगल C किती आला 90 डिग्री. दस मग तुमचं जे प्रॉब्लेमची जी लाईन होती, ती लाईन तुम्हाला ऍज इट इज लिहावी लागणार. द अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल इज अ राईट अँगल. ओके, राईट डाऊन. Medians of triangle are concurrent. Prove that medians of triangles are concurrent. ट्रायंगलचे जे मीडियन असतात ते कॉन्करंट, म्हणजे एकाच पॉइंटवर काय होणार इंटरसेक्ट. कॉन्करंट म्हणजे काय, एकाच पॉइंटवर काय होणार इंटरसेक्ट. हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. सो फर्स्ट ड्रॉ द डायग्राम. डायग्राम लवकर लवकर ड्रॉ करा. A B C P Q R okay, draw the diagram fast.
ट्रायंगल कन्सिडर करू आधी आपण ABC. कन्सिडर ट्रायंगल ABC. नेक्स्ट लेट P, Q and R. P, Q and R be the midpoints. Be the midpoints on sides BC, AC and AB respectively. PQR हे आपण मिड पॉइंट कन्सिडर केले. कोणत्या कोणत्या साइड्सवर आहे? BC, AC and AB. ओके. त्यानंतर लेट BQ and CR. Let BQ and CR are intersect. हा BQ आणि CR are intersect at point G. Are intersect at point G. हे सुद्धा मी कन्सिडरेशन केलं आहे का BQ आणि CR कुठं इंटरसेक्ट होत आहे? G वर. आता मी प्रूफ काय करून दाखवणार? AP is also intersect at G. हे जर मी प्रूफ करून दाखवलं का AP सुद्धा कशावर इंटरसेक्ट होते? G वर. म्हणून मी ती लाईन काय करून ठेवली आहे? डॉटेड. जर मी प्रूफ केलं का AP सुद्धा G वर इंटरसेक्ट होते तर आपलं प्रूफ होऊन जाणार का मीडियन्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्करंट. त्यानंतर लिहा टू प्रूव्ह AP is intersect at G. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे AP is intersect at G. Write down next point. Let पूर्ण पॉइंटचे आता पोझिशन वेक्टर घेऊ. लेट A बार, B बार, C बार, P बार, Q बार, R बार and G बार. A bar, B bar, C bar, P bar, Q bar, R bar and G bar be the position vector. Be the position vector of points. Be the position vector of points A, B, C, P, Q, R and G. रिस्पेक्टिव्हली. सगळ्या पॉइंटचे आपण पोझिशन वेक्टर सुद्धा कन्सिडर केले. आता मेन डेरिव्हेशन स्टार्ट होते. लक्ष द्या. आपण ऑलरेडी सांगितलं आहे का PQR हा मिड पॉइंट्स आहे. सो बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला P कशाचा मिड पॉइंट आहे? BC वर. सो P बार इक्वल टू येणार P बार प्लस C बार अपॉन 2. ओके. याला इक्वेशन 1 देऊ. त्यानंतर Q कसा मिड पॉइंट आहे? A आणि C. सो Q बार इक्वल टू A बार प्लस C बार अपॉन 2. R मिड पॉइंट आहे AB चा. सो R बार इक्वल टू A बार प्लस B बार अपॉन 2. इक्वेशन 3. ओके. आता डायग्रामचं काम नाही, फक्त बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 मी आधी इक्वेशन 1 सॉल्व करतो. हा 2 या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार. तर टॉइस P बार इक्वल टू येणार B बार प्लस C बार. टॉइस P बार इक्वल टू B बार प्लस C बार. इथं मिसिंग काय आहे? A बार. जर मी या साईडला A बार ऍड केला तर या साईडला पण A बार ऍड करावा लागणार. मी लिहिणार टॉइस P बार प्लस A बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार. या साईडला A बार ऍड केला तर त्या साईडला पण A बार ऍड केला. त्यानंतर टॉइस Q बार इक्वल टू आहे A बार प्लस C बार.
यामध्ये मिसिंग आहे बी बार. सो टॉइस क्यू बार प्लस बी बार इक्वल टू काय येणार, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. राईट हँड साइड आपली सेम सेम होत चालली. 2r बार टॉइस आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. यामध्ये मिसिंग सी बार आहे. सो टॉइस आर बार प्लस सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. आता आपली राईट हँड साइड काय आली पूर्ण सेम. हेन्स यालाच लिहू शकतो आपण. बघा आता टॉइस पी बार प्लस ए बार म्हणजे हा रेशो कोणता झाला रे, पी आणि ए दिसत आहे. पी आणि ए म्हणजे आपला एपी झाला. एपी ला कोणत्या रेशो मध्ये झाला, 2:1. इथं 1 असणार ना, इथं 2, इथं काय असणार 1. अपॉन मध्ये येणार 2+1. टॉइस क्यू बार प्लस बी, टॉइस क्यू बार प्लस बी बार अपॉन मध्ये येणार 2+1. टॉइस आर बार प्लस सी बार अपॉन मध्ये येणार 2+1 इक्वल टू. या सगळ्या साइड इक्वल टू मी यासाठी लिहिल्या कारण या सर्वांची राईट हँड साइड काय होती सेम. म्हणजेच ए बार प्लस बी बार प्लस सी बार. आणि 2+1 म्हणजे किती 3. 2+1 म्हणजे किती 3. तर हा जो पॉइंट असणार यालाच आपण काय लिहू शकतो, जी बार. कारण सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल झाला ना. हा कशाचा फॉर्म्युला झाला आपला, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. यावरूनच विद्यार्थी मित्रांनो आपण लिहू शकतो द पॉइंट जी whose position vector g bar show that the point G whose position vector show that. कोण कोण बघा आता, AP दिसत आहे, AP त्यानंतर BQ आणि लास्ट मध्ये काय आहे CR अँड CR. इंटरनली डिवाइड इन द रेशो किती आला, सगळ्यांचा रेशो काय आला 2:1. internally divide in the ratio 2:1. सगळ्यांचा इंटरनली डिव्हिजन रेशो काय आला आपला सेम. Thus the median of triangles are concurrent. Simply prove.